नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 3 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. नासाच्या आर्टिमिस 2 मोहिमेद्वारे चंद्राची प्रदक्षिणा करणारी पहिली महिला अंतराळवीर कोण बनणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर नासाची जी आर्टिमिस 2 ही जी मोहीम आहे, त्याद्वारे चंद्राची प्रदक्षिणा करणारी पहिली महिला अंतराळवीर बनणार आहे क्रिस्टिना कोच. ओके, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, क्रिस्टिना कोच ही नासाच्या आर्टिमिस 2 मोहिमेच्या अंतर्गत चंद्राची प्रदक्षिणा करणारी पहिली महिला अंतराळवीर बनणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. नासाच्या आर्टिमिस 2 मोहिमेद्वारे चंद्राभोवती प्रदक्षिणा करणारी पहिली महिला अंतराळवीर म्हणजे क्रिस्टिना कोच असणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ह्या मोहिमेमध्ये मिशन स्पेशलिस्ट म्हणून त्या म्हणजेच क्रिस्टिना कोच या सहभागी आहेत. ओके, तर बघा, त्या चंद्राच्या परिसरामध्ये म्हणजेच मून फ्लाय जाणारी पहिली महिला ठरणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही जी मोहीम आहे ती एप्रिल 2026मध्ये सुरू झाली असून सुमारे 10 दिवसांची ही मोहीम असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा. इनडोअर लांब उडीमध्ये 8 मीटरचा टप्पा ओलांडणारा भारतीय म्हणजेच पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच लोकेश सत्यनाथन. ओके, तर बघा, लोकेश सत्यनाथन हा इनडोअर लांब उडी मध्ये 8 मीटरचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. ओके, तर त्यामुळेच प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. 2026मध्ये IONS सागरी सराव IMEX TTXचे आयोजन भारताने कोणत्या ठिकाणी केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच कोची. तर बघा, केरळ या राज्यामधील कोची या ठिकाणी 2026मध्ये IONS सागरी सराव IMEX TTXचे आयोजन भारताने केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. IONS सागरी सराव IMEX TTX 2026चे आयोजन भारताने कोची या ठिकाणी केलेले आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा, हा जो सागरी सराव आहे तो इंडियन ओशियन नावल सिम्पोसियम म्हणजेच IONS अंतर्गत होतो. तर बघा, TTX म्हणजेच काय, तर टेबल टॉप एक्झरसाइज म्हणजे सिम्युलेशन आधारित चर्चा सराव. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतातील किती रेल्वे स्थानकांना पुनर्विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर बघा, ही जी अमृत भारत स्टेशन ही जी योजना आहे, या अंतर्गत भारतातील एकूण 1300पेक्षा अधिक एवढ्या रेल्वे स्टेशनला पुनर्विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, निश्चित किती रेल्वे स्टेशन आहेत ते अजून माहिती आली नाही विद्यार्थी मित्रांनो, पण 1300पेक्षा अधिक हे रेल्वे स्टेशन असणार आहेत. ओके, तर बघा, अमृत भारत स्टेशन या योजनेअंतर्गत भारतातील एकूण 1300पेक्षा अधिक एवढ्या रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे. ओके, म्हणजेच पुनर्विकास होणार आहे. तर बघा, अमृत भारत स्टेशन या योजनेअंतर्गत भारतातील 1300+ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि ही योजना इंडियन रेल्वेजद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा, याचे उद्दिष्ट काय आहे, तर स्थानकांचे आधुनिकीकरण तसेच प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा देणे आणि स्वच्छता व सुशोभीकरण करणे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे. 1 मीटर उंच 3D प्रिंटेड रॉकेट बूस्टर इंजन अग्नाईटची यशस्वी चाचणी कोणी केली आहे? तर बघा, 1 मीटर उंच 3D प्रिंटेड रॉकेट बूस्टर इंजन ज्याचं नाव आहे अग्नाईट, याची यशस्वीपूर्ण चाचणी केलेली आहे अग्निकुल कॉस्मॉस या संस्थेने. ओके, तर बघा, अग्निकुल कॉस्मॉस असं याचं उत्तर असणार आहे. तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला बघूयात आपण. बघा,
आग्नाइट हे सुमारे 1 मीटर उंच 3D प्रिंटेड रॉकेट बूस्टर इंजिन आहे. ओके, तर बघा आग्नाइट हे जे आहे ते एक रॉकेट बूस्टर इंजिनाचं नाव आहे. तर बघा याची यशस्वी चाचणी भारतीय स्पेस स्टार्टअप ज्याचं नाव आहे अग्निकुल कॉस्मॉस यांनी केलेली आहे. तर बघा ही चाचणी मार्च 2026मध्ये पार पडली आहे आणि हे जगातील सिंगल पीस 3D प्रिंटेड मोठ्या इंजिनापैकी एक मानले जाते. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, केळबाई पेठ उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला गेला? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, नुकताच केळबाई पेठ उत्सव हा साजरा केला होता. तर बघा तो गोवा या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा गोवा असं याचं उत्तर असणार आहे. तर हा उत्सव गोव्यामधील पारंपरिक आणि स्थानिक संस्कृतीशी संबंधित आहे. ओके, गोवा या राज्याची राजधानी आहे पणजी. तर बघा प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. जेवर उत्तर प्रदेशमध्ये आशियातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड विमानतळ ज्याचं नाव आहे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ याचे उद्घाटन कोणी केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण की आशियातील सर्वात मोठा हे ग्रीनफील्ड विमानतळ आहे. ओके, तर बघा याचं उद्घाटन केलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. ओके, तर बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे उद्घाटन नुकतेच केलेले आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा हे जे उद्घाटन आहे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ जेवार एअरपोर्टचे, तर बघा ते 28 मार्च 2026मध्ये करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, 165 वर्षाची जुनी पद्धत बदलून घेतलेल्या निर्णयानुसार अमेरिकी डॉलरच्या नोटांवर कोणाची स्वाक्षरी असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तर आता अमेरिकेच्या डॉलरच्या नोटांवरती डोनाल्ड ट्रम्प म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची स्वाक्षरी असणार आहे. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांची. ओके, तर बघा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा पीट हेगझेथ हे जे आहेत ते अमेरिकेचे वॉर मिनिस्टर म्हणजेच ते आहेत. ओके, तर बघा बराक ओबामा हे माजी अध्यक्ष आहेत, माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. तसेच मार्को रुबियो हे फॉरेन सेक्रेटरी म्हणजेच सध्याला ते परराष्ट्र मंत्री आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा सुमारे 165 वर्षापूर्वी अमेरिकी डॉलर नोटांवर ट्रेजरी सेक्रेटरी यांची स्वाक्षरी असते. तर बघा नवीन निर्णयानुसार आता प्रेसिडेंट म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची स्वाक्षरी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, अंधत्व प्रतिबंध सप्ताह दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा अंधत्व प्रतिबंध सप्ताह हा दरवर्षी आपण 1 ते 7 एप्रिल या दरम्यान साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा 1 ते 7 एप्रिल असं याचं उत्तर असणार आहे. बघा हा जो सप्ताह आहे तो नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस अँड व्हिज्युअल इम्पॅरमेंट अंतर्गत पाळला जातो. ओके, तर बघा याचे उद्दिष्ट काय असणार आहे? तर अंधत्वाबाबत जनजागृती करणे, तसेच डोळ्यांच्या आरोग्याबाबत माहिती देणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची जाणीव करून देणे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, सिंधू नदी हरित कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच लडाख. तर बघा लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये सिंधू नदी हरित कॉरिडॉर प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो सिंधू नदी हरित कॉरिडॉर प्रकल्प हा लडाख येथे सुरू करण्यात आलेला आहे. तर बघा हा जो प्रकल्प आहे तो इंडस नदीच्या काठावर हरितपट्टा विकसित करण्यासाठी आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उद्दिष्ट काय असणार आहे? तर पर्यावरण संरक्षण, तसेच वृक्षारोपण वाढवणे आणि नदीकाठचा विकास करणे असे याचा उद्दिष्ट असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या.